ओके, सो लेट्स स्टार्ट ना. आज आपण अपडेट बटनचं कोडिंग बघणार आहोत. आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओजमध्ये इन्सर्ट, देन वी डिस्कस अबाउट सर्च बटन कोडिंग. नाउ वी डिस्कस अबाउट अपडेट button coding. For that we just insert one button in our design. So just going to toolbox and select a button and drag and drop it. So या ठिकाणी आपण बटन घेतलेलं आहे, थोडासा स्पेस देऊया आणि बटन आपलं पेस्ट करूया. त्यानंतर आपण थोडंसं बटनची साईज ॲडजस्ट करून घेऊया आणि या बटनला एक नाव देऊया आपण अपडेट. ओके, फाईन. मग त्याला नेम देण्यासाठी आपण प्रॉपर्टीजमध्ये जाऊया. त्याचबरोबर टेक्स्टमध्ये आपण इथं अपडेट देऊया, अपडेट, आणि त्याचबरोबर याचा आय डीही चेंज करूया, अपडेट, अपडेट. सो या टेक्स्टमध्ये आपण याला थोडंसं बोल्ड लिहून घेऊया, अपडेट. सो आता आपल्याला अपडेटसाठी कोडिंग करायचं आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्याला पहिल्यांदा त्या बटनवर डबल क्लिक करावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला अपडेटचा कोड लिहावा लागतो. सो माझ्याकडे टेबल आहे, टेबलमध्ये डेटा आहे. आपण ऑलरेडी डेटावर काम केलेलं आहे. आपल्याला डेटाबेसमध्ये आपण जाऊन बघूया की आपल्या टेबलमध्ये कोणकोणता डेटा आहे. सो राईट क्लिक करूया टेबलवर आणि शो टेबल डेटा म्हणूया. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की यामध्ये 2 रेकॉर्ड्स आहेत. आपल्याला यापैकी एक रेकॉर्ड किंवा आपण इन्सर्ट करून ते रेकॉर्ड सर्च करून अपडेट करू शकतो. आपण स्टार्ट करूया अपडेट कोडिंगसाठी. सो पहिल्यांदा बटनवर डबल क्लिक करून घेऊया. बटनवर डबल क्लिक केल्यानंतर इथे अपडेटची क्वेरी आपली रन करणार आहोत. आपण पहिल्यांदा अपडेट बटनला क्लिक इव्हेंट देऊन एक्झिक्यूट करून घेतलेला आहे. सो नेहमीप्रमाणे आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग लागेल, त्यानंतर आपल्याला कनेक्शन ओपन करावं लागेल. पहिल्यांदा स्टेप्स लिहून घेऊया की अपडेट बटनसाठी कोणत्या स्टेप्स लागणार आहेत. नेहमीप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा फ्रंट एंड लागणार आहे, फ्रंट एंड. देन आपल्याला डाटाबेस लागणार आहे, डेटाबेस, ज्यामधून डेटा आपण अपडेट करणार आहोत. आणि यानंतर आपल्याला डेटा सोर्स लागणार आहे, जो आपण ऑलरेडी घेतलेला आहे आपल्या व्हिडिओजमध्ये. जर माहीत नसेल कशाप्रकारे डाटाबेस क्रिएट केला जातो आणि डाटा सोर्स घेतला जातो, त्यासाठी मागील व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर आपण स्टेप्स लिहूया अपडेट बटनसाठी, अपडेट. सो नेहमीप्रमाणे पहिल्यांदा मला कनेक्शन स्ट्रिंग लागेल, कनेक्शन स्ट्रिंग. देन मला कनेक्शन ओपन करावं लागेल, कॉन डॉट ओपननी. आणि यानंतर मला थर्ड कमांड लिहावी लागेल अपडेटची, अपडेट कमांड. आणि फोर्थ नंबरला मला एक्झिक्यूट नॉन क्वेरी फंक्शन यूज करावं लागेल. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की जर इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट क्वेरी जर आपल्याला रन करायची असेल तर मला एक्झिक्यूट नॉन क्वेरी घेतलं पाहिजे. आणि जर मला डाटा सर्च करायचा असेल तर त्यासाठी मला डेटा रीडर घ्यावा लागतो. त्यावेळी मला मात्र एक्झिक्यूट रीडर या ठिकाणी फंक्शन यूज करावं लागेल. आणि त्यानंतर मी फिफ्थ नंबरला काय करणार आहोत तर कनेक्शन क्लोज करणार आहोत, क्लोज. ओके, या स्टेपने आपण फॉलो करणार आहोत. फर्स्टली कनेक्शन स्टार्ट, कनेक्शन स्ट्रिंग, देन कनेक्शन ओपन, कॉन डॉट ओपन, देन अ कमांड फॉर अपडेट क्वेरी, देन एक्झिक्यूट नॉन क्वेरी फंक्शन घेऊन आपण कमांड एक्झिक्यूट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कनेक्शन क्लोज करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. सो आपण अपडेटला आलेलो आहोत. सो मला पहिल्यांदा करायचं आहे काय, सो मला टेबलमध्ये सांगायचं आहे की जर ह्या EID कॉलमशी इथून फ्रंट एंड मधून या टेक्स्ट बॉक्स मधून येणारी व्हॅल्यू जर मॅच झाली, कारण की आपण इथं जर रेकॉर्ड सर्च केलं तर ह्या
ठिकाणी या TD मध्ये या टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यूज मला वेअरच्या कंडिशनला पाठवावी लागेल, ज्याने की मी अपडेटसाठी यूज करू शकेन. सो या टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू असेल ती तू या कॉलमशी कम्पेअर कर आणि जिथं ते सेम येईल त्याच्या व्हॅल्यूज काय करायचं, सेट करायचं. ओके, आपण पहिल्यांदा व्हॅल्यू सेट करूया आणि वेळच्या कंडिशनला या कॉलमसाठी त्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू पास करूया. ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. सो या ठिकाणी आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग लागणार आहे, कनेक्शन ओपन करावं लागणार आहे. ते मी आहे तसं कॉपी पेस्ट करून घेतोय. त्यानंतर मला क्वेरी द्यावी लागणार आहे अपडेटची. मला त्यासाठी जे काही रेकॉर्ड्स आहेत किंवा जे काही कंट्रोल्स आहेत ते मला अपडेट करून घ्यावे लागणार आहे. सो त्यासाठी मला SQL कमांड घेतली पाहिजे. SQL कमांड cmd इज इक्वल टू न्यू SQL कमांड इज इक्वल टू ओके ब्रॅकेट आणि यामध्ये आपण अपडेटची क्वेरी लिहिणार आहोत. अपडेट. ओके, आपण टेबलचं नाव काय दिलेलं आहे बघा, EMP आपल्या टेबलचं नाव आहे EMP आणि त्याला सांगायचं आहे काय, सेट कर. काय सेट कर, तर त्या प्रत्येक कंट्रोलच्या व्हॅल्यूची ही व्हॅल्यू सेट कर. ओके, त्या प्रत्येक कंट्रोलची जी काय व्हॅल्यू तू घेणार आहेस काढून त्या व्हॅल्यू या कॉलमशी सेट कर. म्हणजेच त्या कॉलमशी येऊन त्या व्हॅल्यूज तुझ्या इन्सर्ट कर. ओके, म्हणजेच अपडेट कर. वेअरच्या कंडिशनला आपण काय देणार आहोत, जर या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू तुझी ह्या कॉलमशी मॅच झाली तर. ओके, सो आपण एक एक कंट्रोल्स पाठवूया या ठिकाणचे. सो मला टेक्स्ट बॉक्सच्या व्हॅल्यू सेंड करायच्या आहेत, रेडिओ बटनची, ड्रॉपडाऊनची, चेकबॉक्सची. ओके, सो पहिल्यांदा नेमची व्हॅल्यू सेंड करूया. सो इथं लिहूया आपण नेम डॉट टेक्स्ट. ओके, सो आपल्याला पहिल्यांदा टेक्स्ट बॉक्सचं नाव लिहिण्याआधी आपल्याला पहिल्यांदा कॉलमचं नाव लिहावं लागेल. या कॉलमचं मी तुम्हाला त्यासाठी सांगेन की इथं पहिल्यांदा डिझाईन ओपन करून घ्या, डिझाईन, आणि त्यानंतर बाकीचं फॉलो करा. इथं डिझाईन ओपन केलेले आहे आपण. डिझाईन ओपन होईल इथे. त्याने काय होईल, एक शॉर्टिटी होईल की प्रत्येक कॉलमला आपली कंट्रोलची व्हॅल्यू सेट करण्यासाठी. ओके, सो इथे बघा मला नेमची व्हॅल्यू सेट करायची आहे. तो डायरेक्टली इथून नेम कॉपी करा, इथे टाका आणि याला ज्या कंट्रोलची व्हॅल्यू सेट करायची आहे ते तुम्ही इथं पास करा. ओके, हे आपल्याला रेग्युलर लागणार आहे कधीही. इज इक्वल टू फर्स्ट कोट डबल कोट प्लस. ओके, सो नेमची, सो या नेम कॉलमला कोणाची व्हॅल्यू सेट कर, तर टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू सेट कर जी या टेक्स्ट बॉक्समधून तुला येईल. सो इथे मी लिहिणार आहोत नेम डॉट नाव आहे EMP नेम डॉट टेक्स्ट. ओके, कॉमा द्या. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू बघा काय आहे, एज आहे. सो मी एज कॉपी केलेला आहे आणि या ठिकाणी येऊन एज पेस्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर मला फर्स्ट डबल प्लस देन प्लस डबल कोट सिंगल कोट कॉपी केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही एजची व्हॅल्यू पाठवण्यासाठी काय करणार आहोत, टेक्स्ट बॉक्स घेणार आहोत एज डॉट टेक्स्ट. जसं आपण इन्सर्टच्या वेळी व्हॅल्यूज पाठवल्या होत्या सेम व्हॅल्यू त्यानुसार पाठवायच्या आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आहे आपली जेंडर. जस्ट कॉपी दॅट, पेस्ट. कॉपी करा किंवा तुम्ही टाईप जरी केलं तर चालेल, फक्त चुकू नका. हिअर टाईप अ जेंडर डॉट सिलेक्टेड व्हॅल्यू डॉट टेक्स्ट. सिलेक्टेड gender dot selected item dot text. Okay, now next one, city. So city साठी व्हॅल्यू पास करूया आपण. सिटी साठी ड्रॉप डाऊन आहे आपल्याकडे. सो ड्रॉप डाऊनला आपण नेहमीप्रमाणे सिटी नाव दिलं असेल, सिटी डॉट सिलेक्टेड आयटम डॉट टेक्स्ट. ओके, now next
नेक्स्ट आहे आपला कॉलम डॉक. सो डॉकसाठी आपण व्हॅल्यू पाठवूया. डॉकसाठी असेल आपलं प्लस डबल अँड सिंगल कोट कॉमा. डॉकसाठी असेल डॉक डॉक्युमेंट डॉट सिलेक्टेड आयटम डॉट टेक्स्ट. ओके, नाव नेक्स्ट. थोडासा वेळ लागेल याला, कारण की प्रत्येक कंट्रोलसाठी आपल्याला व्हॅल्यू सेट करावी लागते. ईमेलसाठी असेल इज इक्वल टू डबल कोट प्लस देन प्लस डबल कोट सिंगल कोट. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ईमेल डॉट टेक्स्ट बॉक्स. टेक्स्टची व्हॅल्यू आहे सो टेक्स्ट. देन नेक्स्ट इज अ पासवर्ड. कॉपी दॅट, पेस्ट इट हियर. पासवर्ड. सो पासवर्डची व्हॅल्यू पास करूया. पासवर्ड डॉट टेक्स्ट. and then last one C password. Okay, copy it, paste it, is equal to single quote double quote plus double quote and single quote. So इथे लिहा C password dot text. बी शुअर तुम्ही प्रत्येक टेक्स्ट बॉक्सला ID दिला असेल, त्याचं नाव चेंज केलं असेल. ओके, यानंतर आपल्या क्वेरीचा डबल कोट कंप्लीट करूया आणि या सर्व गोष्टी आपल्याला कॉनला सेंड करायच्या. ओके, कनेक्शन स्ट्रिंगला सेंड करायच्या. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी प्रत्येक टेबलमधल्या कॉलमसाठी इथे बघा, हा मी टेबलमधला कॉलम घेतलेला आहे मी, आणि यासाठी मी इथून व्हॅल्यू पाठवलेली आहे. ओके, सो त्याला सांगितलेलं आहे की या टेक्स्ट बॉक्ससाठी इथे व्हॅल्यू सेट कर, जी मी त्या टेक्स्ट बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यानंतर एजसाठी या टेक्स्ट बॉक्समधून व्हॅल्यू न्यू इथे सेट कर एजसाठी. देन जेंडरसाठी व्हॅल्यू घेऊन तू जेंडरसाठी सेट कर. ओके, कधी वेअर आपण काय लिहिलेलं आहे वेअर. सो मला इथं वेअरची कंडिशन लिहिणं गरजेचं आहे. सो वेअर लिहिताना मला इथं पुढं काय लिहावं लागेल, आपण क्वेरी लिहिलेली आहे सगळी. सो इथं आपण वेअरची कंडिशन देणं गरजेचं आहे. सो मी इथं काय लिहिणार आहे वेअर. कोणाशी कम्पेअर कर तर EID. ओके, ह्या कॉलमशी कम्पेअर कर. EID इज इक्वल टू सिंगल कोट डबल कोट प्लस डबल कोट अँड सिंगल कोट. वेअर कोणाशी कम्पेअर कर, ज्याचा एम्प्लॉय ID हा EMP ID डॉट टेक्स्टची काय होतं मॅच होतं, याच्याशी तू कम्पेअर कर. ओके, सो वेअरची कंडिशन लिहिणं गरजेचं आहे. सो आपण इथं वेअरची कंडिशन ही दिलेली आहे, ज्याने की आपलं रेकॉर्ड्स त्या कंडिशनला अपडेट केलं जाईल. इथे तुम्हाला कॉलमची व्हॅल्यू द्यायची आहे टेबलच्या. ओके, आणि इथे वेअरच्या कंडिशनमध्ये या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू पास करायची. ओके, जे आपण पास केलेली आहे. आता आपल्याला काय करायचे आहे, क्वेरी एक्झिक्यूट करून घ्यायची आहे. सो क्वेरी एक्झिक्यूट करून घेण्यासाठी काय करूया आपण, खाली लिहावं लागेल आपल्याला CMD डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी. ओके, आणि त्यानंतर आपल्याला लेबल जे काय आपण घेतलेलं आहे ते आपल्याला एनेबल करावं लागेल. त्याच्या आधी आपण कनेक्शन पण क्लोज करून घेऊया. कनेक्शन डॉट क्लोज ऑन डॉट क्लोज. देन इथे आपण लेबल विजिबल केलं आणि इथे लिहिलं डाटा अपडेटेड सक्सेसफुल. आपला कोड झालेला आहे. आपण रन करून बघू शकतो कशा प्रकारे आपण आपलं रेकॉर्ड अपडेट करू शकतो. सो रन करूया आपण फॉर्म. आपले रेकॉर्ड्स आहेत, आपण सर्च करूया आणि त्याच्यातून एखादं रेकॉर्ड अपडेट करून बघूया. सो या ठिकाणी आपण EMP नॉट 1 साठी रेकॉर्ड सर्च केलेला आहे. सो इथे एम्प्लॉईचं एज 34 दिसत आहे. सो मी इथं 45 करतो. ओके, देन इथे आपण पासवर्ड चेंज करूया. इथे आपण PQR पासवर्ड देऊया. देन अगेन हिअर PQR. सो मी एज चेंज केलेला आहे, PQR चेंज केलेला आहे, सिटी चेंज करूया, आपण पुणे देऊया. ओके, सो मी 3 चेंज केलेले आहेत, एम्प्लॉईचं एज, सिटी आणि पासवर्ड्स. नाव क्लिक ऑन अपडेट.
आपल्याला मेसेज आलेला आहे डेटा अपडेटेड सक्सेसफुली. जर मला चेक जर करायचं असेल तर आपण चेक पण करू शकतो. पण इथे बघा एक प्रॉब्लेम काय झालेला आहे, जर रेकॉर्ड माझं अपडेट झालं तर हे सर्व ब्लँक होणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट बॉक्स किंवा रेडिओ बटन किंवा ड्रॉपडाऊन या सगळ्याच्या व्हॅल्यू रिसेट होणं गरजेचं आहे. सो मला अपडेटवर क्लिक केल्यानंतर या सगळ्या व्हॅल्यू रिसेट करणं गरजेचं आहे. सो रिसेट करण्यासाठी आपण ऑलरेडी इन्सर्ट वेळी कोड लिहिलेला होता. इथे बघा इन्सर्टसाठी आपण प्रत्येक कंट्रोल ब्लँक करून घेतला होता. फक्त त्या कंट्रोलचं नाव लिहा आणि त्याच्या पुढे जर टेक्स्ट बॉक्स असेल तर डॉट टेक्स्ट लिहून ब्लँक करून घ्या, किंवा जेंडर, सिटी किंवा डॉक्युमेंट म्हणजे रेडिओ बटन, ड्रॉपडाऊन किंवा चेकबॉक्स असेल तर डॉट क्लिअर सिलेक्शन लिहा, ज्याने की ती व्हॅल्यू क्लिअर होऊन जाईल. तर ह्याच गोष्टी मी इथून कॉपी करतोय क्लिअर सिलेक्शनसाठी आणि माझा अपडेटचा कोड झाल्यानंतर मी फक्त इथं पेस्ट करतो. आता काय होईल, जर अपडेट रेकॉर्ड झाल्यानंतर मेसेज पडेल आणि त्यानंतर सगळे जे काही कंट्रोल्स आहेत ते ब्लँक होऊन जातील. ते चेक नाव. आपण EMPC एक रेकॉर्ड ऑलरेडी अपडेट केलेला आहे. आपण सर्च करून बघूया की ते अपडेट झालेलं आहे का. सो इथे बघू शकता 45 ज्याचं आपण एज केलं होतं, सिटी पुणे दिली होती आणि पासवर्ड आपण PQR केला होता. अजून एकदा आपण याला चेंज करूया. आपण इथे 68 देऊया एज त्याचं. ओके, इथे फिमेल करूया. ओके, फिमेल. त्यानंतर इथे कोल्हापूर करूया सिटी. ओके, आणि इथे पासवर्ड आपण करूया 123 123. ओके, सो इथं फिमेल इंडिकेट केलेला आहे, एज 68 केलेला आहे आणि पासवर्ड मी चेंज केलेला आहे. नाव क्लिक ऑन अपडेट. मगाशी आपले हे सगळ्या व्हॅल्यूज ब्लँक होत नव्हत्या. आता बघा अपडेटवर क्लिक केल्यानंतर डाटा अपडेटेड सक्सेसफुली मेसेज आलेला आहे, सगळे कंट्रोल्स माझे ब्लँक झालेले आहेत. ओके, नाव अगेन सर्च इट. बघा इथं 68 झालेलं आहे, फिमेल इंडिकेशन झालेलं आहे, कोल्हापूर झालेलं आहे, पासवर्ड माझा 123 आलेला आहे. जर तुम्ही ही सेम व्हॅल्यूज डाटाबेसमध्ये जाऊन बघितली तर डेटाबेसमध्ये पण हे चेंजेस सर्व तुम्हाला दिसून येतील. इथून एकदा रिफ्रेश करा डेटाबेस. 68 फिमेल कोल्हापूर. ओके, सो अशा प्रकारे आपण डेटाबेसचं कोडिंग करू शकतो. डेटाबेसचं कोडिंग हवं असेल तर मी इथं विंडो इथे ठेवलेली आहे, तो स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही टाईप करू शकता. प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यूज काय करत चला, सेट करत चला. देन एक्झिक्यूट नॉन क्युरी करून कनेक्शन क्लोज करा आणि डेटा अपडेटेडचा मेसेज द्या. ओके, ऑल थिंग्स आर गुड. नाऊ स्टॉप हिअर. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिलीटसाठी कोडिंग बघणार आहोत की कशा प्रकारे आपण डेटाबेसमधून एखाद्या पर्टिक्युलर एम्प्लॉयसाठी त्याचं रेकॉर्ड डिलीट करू शकतो. ओके, आज थांबूया. थँक्यू सो मच.